हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज व्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? आम्ही पण सगळे बरेच आहोत. तर न्यू व्लॉग आम्ही चालू केला आहे. तर व्लॉगची ओपनिंग तर घेतली आहे मी आणि आता संध्याकाळ झाले. आता मी फर्स्ट टाइम काय मागवणार आहे, म्हणजे याच्या आधी खाल्लं नाही आहे कधीच. हां, काय मागणार आहे ते नाही मीच सांगा. तर मी फर्स्ट टाइम आता पिझ्झा ऑर्डर करणार आहे. याच्या आधी कधीच ऑर्डर नाही केलाय आणि मी तर टेस्ट पण नाही केला आतापर्यंत, कधी पिझ्झा खाल्लाच नाहीये. बाकी दिव्या, प्रतीक्षा आणि हर्षनी खाल्लेत. हा, दिव्या नाही खाल्ली. नाही खाल्ला. हा, दिव्यानी आणि मी आतापर्यंत अजून पिझ्झा कधी टेस्ट पण नाही केला. प्रतीक्षाने हर्षनी टेस्ट केला आहे आणि आज पहिल्यांदाच पिझ्झा ऑर्डर पण करणार आहे आणि पिझ्झा टेस्ट पण करणार आहे. तर बघूयात, आज मी तुम्हाला दाखवणारच आहे काय पहिल्यांदा रिॲक्शन आहे आमची पिझ्झा खाल्ल्यावर. आणि इथं कुकर आहे ते व्हायला बंद करायला. तर मला तर नाही वाटत पिझ्झा खाऊन सगळ्यांचं पोट भरेल. जेवायला तर लागणारच आहे, तर ते तयार केलंय. बघूयात पुढे काय होतं. मला दिव्या तुला विचारायचं आहे. मला ॲक्च्युली सगळ्यांनाच खरं तर सगळ्यांनाच विचारायचं आहे. या प्रतीक्षा. हां, तर मग आता मला तुम्हाला पण विचारायचं आहे आणि आमच्या घरातल्यांना पण विचारायचं आहे. म्हणजे घरात तर कोणी फक्त प्रतीक्षा आणि हर्षच आहे. मला विचारायचं आहे की जर आम्ही आतापर्यंत पिझ्झा नाही खाल्ला तर समाज मला माफ करेल का मला समाज माफ, की आतापर्यंत मी पिझ्झा नाही खाल्ला. मस्त जोक मारा रे, या हात सगळे हलकट हात. प्रतीक्षाला विचारेल, प्रतीक्षाने पिझ्झा खाल्ला ना, त्यामुळे प्रतीक्षाला विचारेल. एक समाजातली मेंबर बनत तुम्हाला घरातून निष्कासित केलं पाहिजे. कशासाठी? पाहिजे पिझ्झा खाल्ला, पिझ्झा साधा पिझ्झा. देव, तुला काय वाटतं समाज आपल्याला माफ करेल ना? करेल. तर समाज अजिबात माफ करू नका. पिझ्झा खाल्ला टेस्ट इतका घाण लागतो तरी करू नका. पिझ्झा नाही खाल्ला तर म्हणून समाज मला माफ करेल का, हा क्वेश्चन तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की समाज मला माफ करेल पिझ्झा नाही खाल्ला म्हणून. बट असं मला नाही वाटत. अजून आपल्या भरपूर लोक असतील ज्यांनी अजून टेस्ट पण केला नसेल पिझ्झा, बट अजून आम्ही खाल्ला नाही आहे. आणि असतील असं पण भरपूर लोक असतील ज्यांनी अजूनही पिझ्झा खाल्लेला नसेल, आमच्यासारखेच असतील. हा ठीक आहे, चला. तर आता आम्ही आज खाणार आहोत आणि तर आता पिझ्झा मागवायचा आहे आणि पिझ्झा मागवायला मला माहित नाही आहे कसं मागवते. डॉमिनोजवरून आता मी बघायला कसं मागवायचं. नाही मला माहित, मला कळतं, वाचून तर कळणारच आहे कसं मागवायचं ना. हे पहिल्यांदा कोणतं मार्गरिटा म्हणून काहीतरी आहे, आणि ऑलरेडी खाल्लेत म्हणून यांनी सांगितलं चांगलं लागतंय म्हणून सांगितलं. मग आता हे बघूयात आपण. तर काय तर आहे ॲड व्हेज टॉपिंग्स. तर आता मला एक प्रश्न आहे की जर मी काही टॉपिंग्स ॲड नाही केले तर प्लेनच येईल का? नाही ना? नाही ना? प्लेन आला तर प्लेनच खायचा का मग? काय करावं? घरातलं ऍड कर मग. कांदा काय करते का सांगतो. हा, काय चालतंय. जर घर काही नाही आलं तर घरातलं कांदा आणि टमाटा ऍड करूया, पण ते कच्चाच राहणार. हा ग दीदी, तू कसं बोलायली? काय एकच करते. नाही, राहू दे ते पण त्याच्यातच. ते कच्चं कसं देतात बघ त्यांनी. अरे त्यांनी हे करून दिले. आपण जर आपण ते मार्गरिटा विदाउट टॉपिंगच असते ना. ठीक आहे, मग आणि याच्या म्हणण्यानुसार आपण ऑर्डर करूयात. नाही तर तू काय पण ऍड केलं तर प्लस 35 रुपीज आहे. प्लेन आला तर प्लेनच खाऊयात, बघूयात. मग आपण 2 मागवलं असतं ना. 20% म्हणजे आपल्याला 150ला 2 पडले असते. किधर भैया? 160 प्रो. मला आहे पिझ्झा आता. हा, काय तुला नाही घेत ग बाई? कोणती साईज आहे? रेग्युलर. हा, काय बघू हे? ऑरेगानो सिझलिंग चिली फ्लेक्स. काय 2 ऑरेगानो सिझनिंग चे आहेत. टाकून खायचं असतं. ये काय दिसत असलं काय व्याप नसतं, असलं थंड होऊन चाललंय. ही चिली फ्लेक्स. ओके, लय गोरा दिसायला. हे पटकन दिव्या. टाकू नको. काय मला तर आवडे ना, म्हणजे बघून छान वाटलं ना.
हे पण ऑनियन ए 2-3 दिले उचला घ्या रे. हम दोनों काय अटक गए नाहीतर ऑलरेडी खाल्लेलाच आहे त्यामुळं काय नाही सांगायचं. कसला आहे? एकदम भारी. दिव्या दिव्या पहिल्यांदा खाणार आहे. प्रतीक्षेचं घ्यायचं नाही म्हणली तिने. काय आवडलाय का नाही? का चांगलं नाही आहे. खरं रिॲक्शन खरं review दे. चांगलं आहे. आवडलं नाही? मी खातो ना. पण टेस्टच नाही काहीच टेस्ट नाही काय याच्या खाली काय असतंय बघ ना. दिव्या आवडला नाही. मी अजून बोललेली ऑर्डर करताना पिझ्झा चांगला नसता रे. तुमची टेस्ट मला माहिती. दे मला तर काय? खातो. तुमची टेस्ट मला माहितीच मला काय चांगली लागते काय नाही. अजिबात चांगला नाही आहे. बहुतेक जे टॉपिंग्स ते काय नाही त्याच्यामुळे चांगलं लागत नाही. मी माहिती म्हणाले ऑनियन मला आई ठेव सेकंड ऑर्डर नाही करायची खा. माझ्यासाठी तरी. तुझ्यासाठी करूया. चला आपण दोन आपलं भात आमटी खाऊया. बेटर भूक लागली. माझा पिझ्झा आणि माझं जे राहिलेलं आहे तेवढा पीस आहे ते पण खा. ऑनियन मला चांगलं लागतंय खरंच ते आवडेल तुम्हाला. त्याचा बेस पण असलाच असेल ना. बेस सगळ्याच असते बट वरची टेस्ट वेगळी असते. बट बेसच चांगला नाही मेन पॉईंट. नाही बेसची टेस्ट चांगली आहे जरा. नाही बेस काहीतरी रब्बर खाल्ल्याने लागला. मला तर नाही आवडला. तसंच असतं मला. यांना सगळ्यांना आवडला असेल यांना खाऊ देत. ठीक आहे आपण जाऊयात आपला भात आमटी खायला. 70 सबस्क्रायबर्स झालेत. 70 वाडा पटपट वाडा यार. किती हळूहळू एवढं पटवाडा जरा प्लीज 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 पटपट वाडा. आणि आम्ही आलो आहोत आमच्या आमटी भातवर. चपाती पण खाणार आहे. अजून आहे हारशा आहे ते संपून टाकला गुड. मॅडम पण आता त्यांच्या भात आमटी राहिलेत आणि त्या मॅडम आता येणारच आहेत लवकर. ते शेवटचं बाईट खाऊन. आणि पैसा वेस्ट गेलेला आहे. ऑनेस्ट रिव्ह्यू आहे हाय ना रे. ह्याला आवडलंय. मला ह्याला एवढं आवडलाय ना मी अजून दाखवू शकतो. ओके ठीक आहे खा तुझ्या स्वप्नात. खाऊन भेटूयात. इथं मी करत आहे भजी आणि त्यांनी आहेत ते खायलेत. भजीसोबत दुसरं काय नाही आहे. भजीसोबत आपलं नॉर्मल जेवण आहे. गरगट्टा आणि चपाती भाजी भात. काय झालं तिखट लागायला प्रतीक्षा. जरा नाही झालं. हां तर मग याने खायलेत आणि आपण इथं भजी करूया. आणि असं मला वाटत नाही की एवढं पुरतंय. अजून करावं लागेल असं वाटायला आहे. बघूया एवढं नाही पुरलं तर अजून करूया. 31 सोप्पा साधा 31. तर आता आपण जेवूयात. मी जेवायले भजी चपाती गरगट्टा भात पाणी प्यायचं आहे. कसं झालं ते प्रतीक्षा भजी कसं झालं ते तेवढं सांग ना. हा हाय गुड मॉर्निंग. हाय फ्रेंड. कोणतरी आले कोणाला हां ठेव. मला वाटतं सर्वात आले. तर मग आज नेक्स्ट व्लॉग आहे आणि लास्ट व्लॉग होता तो आमचा. आम्ही शेतात गेलो होतो तो व्लॉग होता. आणि आज काय दिव्याला ताप तिचे ट्रिलियम चालू आहे. तरी ताप आला आहे आणि दवाखान्यात दाखवून आले आता. ठीक आहे. आता तुमच्या घरात पण असं एकतरी व्यक्ती असेलच की ज्याला दर 2 दिवसाला काहीतरी नवीन घ्यायचं असतं. आणि आमचं ह्याला इग्नोर करा. जे काय व्हायलंय त्याला इग्नोर करा. आणि आमच्या घरात तर सगळ्यालाच काहीतरी नवीन घ्यायचं असतं. तर आज मी बनवत आहे सँडविच. हां आता सँडविच बनवायचं आहे. त्याचं जे सामान आहे प्रतीक्षाने दिव्या घेऊन आलेत. तर आता आपण सँडविच बनवूयात आणि तुम्हाला पण दाखवणारच आहे. आणि कसं झालं ते पण याच्या आधी पण बनवलंय. छानच असतंय. सँडविच करूया त्याची भाजी. तर मी ते बटाटे आहेत. हे काय जिंजर गार्लिक पेस्ट आहे. ओ ढबू मिरची कोबी टोमॅटो प्याज.
काय तूप चपाती. आणि भूक कंट्रोल होईल नाही ना त्याच्यामुळे खाल्ली. काय आहे कॅप्सिकम आणि नाही, Capsicum. शिमला ढबू मिरची नाही, ढबू मिरची नाही, शिमला जाडी मिरची. शिमला मिरची आणि हे काय कोबी याच्या आधी घालत नव्हतं आपण ना. हा तर मग ते याच्या आधी मी घालत नव्हतं, यावेळेस पहिल्यांदाच ट्राय करायचं आहे. आणि हिचं काय डोकं खराब झालं आहे, पहिलं काय कळेल. करूयात, भेटूया. तर मग आता मी आहे ते सगळ्या भाज्या घातल्या त्याच्यात फ्राय करते. आणि आता माझं काय ना सतत कॅमेरामॅन बदलत राहते. कॅमेरामॅन नाही, कॅमेरा वुमन. सतत कॅमेरामॅन बदलत राहते, सारखं कोण ना कोण कॅमेरा घेत आहे. तर मग आता हे घातलं येतं मी. वास खूप चांगला आहे. मी हिला म्हणले पुदिन्याची चटणी करायला सांगितलं होतं. मी सगळं करून दिली, ते फक्त मिक्सरला वाटायचं नाही सध्या. तर मॅडम हे पुदिन्याचा ज्यूस करून केली. पुदिन्याचा ज्यूस तयार केली आता हिनी. कसं लावायचं आहे ब्रेडला आता? डीप करून खायचं का? हा डीप करायचं आहे. एक खरं काय करायचं त्याला, डीप करून खावा आता. सांगणाऱ्याने सांगा पण आहे की पाणी घाल, एवढं घाल, तेवढं घाल. काहीच नाही, तसेच सांगितले. करणाऱ्याला आपल्याला पाहिजे की ब्रेडला लावायचंय, आपल्याला घट्टच पाहिजे. अरे मी पाणीपुरीचं पाणी सांगू तेव्हा आता कसं लावायचं ते तूच लावायचं. डीप करते माझं. डीप नाही करायचं, भाजीतच घालू का? नाही नको बाई, लोक खराब. काय करायचं? रे चालला ट्राय करू म्हणा, कसलं करायला गोमाता. आणि हे झाले चालू, अजून पूर्ण व्हायचं त्याच्या आतच. असं असतंय का तुमची लगता है की काय एखादं काहीतरी खायला तयार करायला आणि सगळे किचन मध्ये घुंकत असते. आणि यांचं ती एक यायचंय, त्याला तिकडे बसला कारण त्याला गेम खेळायला. आता भाजी जो तयार झाली आणि ही चटणी करूयात तयार. आता ब्रेड पण तयार आहे, तवा पण गरम होतो बाई. हा खरं झालं, तूच विचार कर. नीट लागलं तर लावूयात. चला आता. प्रतीक्षा. हां तर आता एका ब्रेडला सॉस लावलाय आणि एका ब्रेडला पुदिन्याची चटणी. आणि आता मध्ये भाजी लावायची आहे. नको काय नको? काय कोथिंबीर एवढी थोडी का म्हणायला? कोथिंबीर मला आवडत नाही ना, त्यामुळे थोडीच. सिद्धीला कोथिंबीर आवडत नाही, आपल्याला की अजून लाव, नीट स्प्रेड करा. काय हां तर मग आता मी इथं यांना तव्यावरती घातला आहे, ठेवला आहे, घातला आहे. तर आता आपण यांना फ्राय करून नाही भाजून घेऊयात. आणि एक टिप पण आहे, तुम्हाला तेल घालायचं असेल तेलही घालू शकता, तूप घालायचं असेल तर तूपही घालू शकता. आता आमच्या घरात आम्ही दोन्ही घालतो. म्हणजे तूप जास्त कोणाला आवडतच नाही. एकाला एक असं. हे सगळ्या लोक लावू नको, चटणी ग्रीन चटणी. किती छान बसली काय चटणी. चोरडीस जगासमोर, पब्लिक समोर. सबस्क्रायबर्स. तवा किती वाजता यार? मग दुसरा घे, तवा तुला change कोण कर यार आवडते? दुसरा पण आहे आपल्याकडे अवेलेबल. तवा घासायचा काही प्रॉब्लेम नाही आहे, घासते आहे ना ते. काळं काळं काढलं तर मग नीट होत नाही, करपून जातील बोलण्याच्या नादात. वासायला आहे. ज्यांना एक्स्ट्रा सॉस पाहिजे त्यांनी वरून लावून खावा, टेस्ट. हां तर एवढे करून आम्ही सगळेजण परत आलो किचनमधून. हां चला सगळ्यांचा रिव्ह्यू घ्यायचं. ते माझे सोड, चल हे घे तुझं. थांब
अरे थांबा ना रेखा, सगळे बाईट केलं. एक नंबर. छान झालं. खरा खरा द्यायचा, नाही तर त्यांना वाटेल आपण काय पण खोटं सांगतो. सँडविच एकच नंबर लागतो, फक्त फक्त चटणी वाटणारी मीठ असा. चला. हर्ष कसलं झालं हर्ष? चांगलं झालं ना? झालं तुझं मन समाधान खाऊन? काहीतरी नवीन खायचं होतं दे तुझं. ठीक आहे, बेटर आहे, अजून खाऊ शकते ना? हां, आपण पण चेक करूयात. किती एखाद्याला किती टेस्टी असतो. चटणी जरा कमीच लावले आणि सॉस पण जरा कमी ठेवले. सॉस लावलं. सॉस पण जरा लावायला पाहिजे अजून. टेस्ट तर चांगलीच आहे. आता जरा नीट लावा, कळलं? अभ्यास पुढचे करायला चालू केलेत, करून भेटत आपण.